कथेचं नाव आहे घड्याळ, एक रहस्य कथा. राकेश, आवरलं का गं वैशू तुझं? वैष्णवीला आवाज देत तो म्हणाला. वैष्णवी म्हणाली, हो झालंच माझं आवरून, आपण निघूयात. खाली येत ती म्हणाली. दोघेजण एकत्रच बाहेर पडले. राकेश, तू गेटजवळ थांब, मी गाडी पार्किंगमधून घेऊन येतो. वैष्णवी गेटजवळ येऊन थांबली. तेवढ्यात राकेश गाडी घेऊन आला. राकेश म्हणाला, चला बसा मॅडम, निघूयात आपण, नाहीतर तेथे पोचायला आपल्याला उशीर होईल. वैष्णवी, बसते रे बाबा, काही लेट होणार नाही. वैष्णवी राकेशवर प्रेमाने ओरडत म्हणाली. राकेश, बरं चला निघू आता, नाहीतर प्रॉपर्टी डीलर तिथे काही दंगा करायचा. तसाही तो खूपच रागीट आहे. राकेश गाडी चालवत तिला म्हणाला. वैष्णवी, हो ना, त्याने खूप दंगा केला होता. थोड्याच वेळात ते दोघेही एका मोठ्या आणि जुन्या बिल्डिंगजवळ पोचले. बिल्डिंगच्या दाराजवळ 2 लहान आणि जुनी बोन्साय टाईप झाडे होती, पण ती फारच जुनी होती. एकंदरीत ती बिल्डिंग फार जुनी आणि भयानक वाटत होती. राकेशने दार हळूहळू उघडले. समोर एक मोठी कॅप घातलेला एक माणूस बसलेला होता. त्याचा काळा रंग होता व तो थोडा तब्येतीने जाडही होता. राकेश व वैष्णवी आत येताच त्या माणसाने त्यांच्याकडे बघत कपाळाच्या आठ्या पाडल्या. तो डीलर म्हणाला, अरे वा, लवकर आला साहेब. बरं, मला आता तुम्हाला लवकर या म्हणून सांगून कंटाळा आला आहे. तुम्ही घर बघून आलाच आहात आणि मला वाटतं की तुम्हाला घर पसंत आहे. तर नेक्स्ट प्रोसिजर करूयात का? राकेश म्हणाला. हो सर, आम्हालाही हे घर पसंत आहे आणि आम्ही ते घेणारही आहोत. पण ते घर खूपच आत नाही आहे का? म्हणजे तेथे जवळपास कोणतेही घर नाही आहे. ओ साहेब, आता जर तुम्हाला आवडलंच आहे तर कशाला टाईम वाया घालवता? डीलर म्हणाला. त्याच्या बोलण्याने ते दोघेही थोडे अवाक झाले, पण बोलून काही उपयोग नव्हता, कारण त्या दोघांनाही ते घर आवडले होते. म्हणून त्यांनी त्याचे बोलणे हसण्यावर घेतले. बरं साहेब, काय ठरवलं, घेताय ना घर? डीलरने विचारले. हो चला, आपण नेक्स्ट प्रोसिजर करूयात, राकेश म्हणाला. बरं, मी सर्व कागदपत्रे तयार करून 2 दिवसात तुम्हाला देतो. तोपर्यंत तुम्ही पैशाची जुळवाजुळव करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 2 दिवसात तेथे जाऊन राहता येईल. ठीक आहे, आम्ही निघतो. थँक्स टू युअर हेल्प. ते दोघेही तिथून निघाले. ते गाडीत जाऊन बसले आणि घराकडे निघाले. त्यांचं हे घर तसं फार जुनं होतं. वैष्णवी आणि राकेशचे लव्ह मॅरेज होते. राकेश पहिला आपल्या कंपनीत एका साध्या पोस्टवर होता. त्याला त्यावेळेस काही विशेष पगार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वैष्णवीने त्याला साथ दिली, म्हणून या दोघांचे प्रेम पाहण्यासारखे होते. पण काहीच दिवसांनी राकेश चांगल्या पोस्टवर प्रमोट झाला. त्यांचे चांगले दिवस सुरू झाले होते. म्हणूनच त्या दोघांनी आता घर घेऊन पूर्णपणे सेटल होण्याचा निर्णय घेऊन घर घेण्याचे ठरवले होते. 2 दिवसानंतर वैष्णवी आणि राकेश दोघेही त्या प्रॉपर्टी डीलरकडे गेले. बसा साहेब, कॉफी नाश्ता वगैरे काय मागवू का? प्रॉपर्टी डीलरचा हा नवा चेहरा पाहून वैष्णवी डोळे फाडून त्याच्याकडे पाहू लागली. राकेशला तर ठसकाच लागला. अरे साहेब, काय झालं, पाणी घेता? त्याने विचारलं. नाही, नको, राकेश त्याच्याकडे पाहत म्हणाला. ठीक आहे, ही तुमच्या नव्या घराची कागदपत्रे तयार आहेत. तुम्ही आजपासूनच तेथे जाऊन राहू शकता. थँक्स तुमच्या सहकार्याबद्दल. अरे, त्याची काही गरज नाही, हे तर माझं कामच आहे. अँड एन्जॉय युअर न्यू लाईफ, डीलर म्हणाला. ओके, बाय. आता आम्ही थेट नव्या घरातच राहायला जाणार आहोत. आमचे सामान आम्ही शिफ्ट करायला घेतलं आहे, दोघेही म्हणाले आणि ते दोघेही तेथून निघतात. वैशूला अजूनही त्या माणसाचा विचार हैराण करत होता. एखादा माणूस इतका कसा बदलू शकतो याचाच ती विचार करत होती. तिने जाण्यापूर्वी त्या माणसाच्या मनात एक वेगळीच असलेली भीती तिला जाणवत होती. अगं, कसला विचार करत आहेस? राकेश गाडीचे दार उघडत म्हणाला. कसला नाही, वैशू मनातील विचार झटकत म्हणाली. अँड बाय द वे, तू काय म्हणालास मगाशी? काय? हेच की आपण डायरेक्ट तिथे राहायला जाणार आहोत. हो, मग त्यात काय चुकीचे आहे? अरे, कोणत्याही नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी वास्तुशांती करायची असते ना, वैशू म्हणाली. ते सोड, आता आपण डायरेक्ट तिथे राहायला जाऊ आणि मला नाही वाटत त्याची काही गरज आहे. त्यामुळे चलता आहे.
पुढे वैशू काही बोलली नाही, कारण राकेश जितका प्रेमळ होता तितकाच हट्टीही होता. त्यामुळे वैष्णवी गप्प बसली. थोड्या वेळाने ते दोघेही त्या नवीन घरात पोहोचले. घर तसं मोठं होतं आणि त्या घरात 2 बेडरूम आणि किचन, हॉल आणि मोठे बाथरूम होते. वैष्णवीला तर ते स्वप्नातील घर वाटत होते. पण ते घर त्या दोघांसाठी जरी नवीन असले तरी त्या घरात आधीच कोणीतरी राहिलं होतं. त्यामुळे त्यांचे फर्निचर देखील काही प्रमाणात तेथेच होते. फर्निचर छान आणि ठीकठाक असल्याने त्या दोघांनी तेच फर्निचर वापरण्याचे ठरवले होते. वैष्णवीने ते घर स्वच्छ केले होते. त्या दोघांनीही खूप मेहनत करून आपली शिफ्टिंग पूर्ण केली होती आणि आता रात्र झाली होती. बाबू, मला तर आता खूप झोप आली आहे. आपली बेडरूम आवरली आहे आणि आता मी सरळ झोपायला जात आहे, राकेश वैष्णवीला म्हणाला. अरे पण राकेश, शिफ्टिंगने स्ट्रेस आला आहे आणि म्हणून मला पण झोप आली आहे. पण तुला भूक नाही लागली का? पहिलं काहीतरी खाऊन घे ना, वैष्णवी म्हणाली. हो, पण आता मला तर खूप झोप आली आहे, त्यामुळे मला आता भूक देखील जाणवेना. त्यामुळे मी आता झोपूनच टाकतो, राकेश आळस देत म्हणाला. ठीक आहे, आणि मला देखील आता खूप झोप आली असल्यामुळे मीही झोपते, वैष्णवी म्हणाली. राकेश तसाच आळस देत बेडरूमकडे निघाला. वैष्णवीही त्याच्या मागून जाऊ लागली, पण एकदमच ती थांबली, कारण तिला एकदम दारामागे कसला तरी भास झाला होता. तिने निरखून पाहिले तर तिथे काहीच नव्हते. पण आता तीच तिथे घड्याळाकडे पाहिलं तर त्यात 1:10 झाली होती. तिने मोबाईलमध्ये पाहिलं तर त्यात 11:21 झाली होती. पण वेळ चुकीची असेल म्हणत ती निघून गेली. तिला झोपेच्या तंद्रीत वेळ नीट लावायचे भानच नव्हते. ती बेडरूममध्ये जाऊन झोपी गेली. थोड्या वेळाने वैष्णवीचे हातपाय कापू लागले होते आणि ती एकदमच जागी झाली आणि ओरडली, थांब थांब थांब, तू काय करत आहेस? आणि एकदम वैशूला जाग आली. वैष्णवीने आजूबाजूला पाहू लागली तर तिला जाणवलं की ते एक स्वप्न होतं. हे काय होतं? नवीन घरात पहिल्याच रात्री असं स्वप्न का पडावं? आणि कोणाची होती सावली? आणि माझ्याकडे निरखून पाहणारे ते पांढरे डोळे कोणाचे होते? ती अशी विचित्र का हसली असावी? थोडा वेळ ती विचारांच्या दुनियेत हरवून गेली आणि नंतर स्वतःला सावरत स्वतःशीच म्हणाली की फक्त स्वप्न आहे, याचा इतका विचार करायला नको. असे म्हणत तिने आपला मोबाईल हातात घेतला, पण नंतर डोळे फाडून ती मोबाईलमध्ये पाहत राहिली, कारण त्या मोबाईलमध्ये 1:10 झाली होती आणि वेळ तिथून पुढे जातच नव्हती. तिने राकेशचा मोबाईल घेतला तर त्यात देखील 1:10 झाली होती आणि वेळ पुढे जातच नव्हती. आता मात्र वैष्णवीला थोडे विचित्र जाणवत होते. एकाच वेळी ही अशी विचित्र घटना कशी घडू शकते? नंतर तिने परत स्वप्न आठवायचा प्रयत्न केला तर तिला थोडा शॉक बसला, कारण ती स्वप्नातील मुलगी तिला त्या घड्याळाच्या मागे दिसली होती आणि त्या घड्याळात 1:10 झाली होती आणि वैष्णवीला जिथे मगाशी कोणी असण्याचा भास झाला होता ती तिथेच उभी होती. वैष्णवीने धाडस करून तेथे जाण्याचा निर्णय घेतला. ती तिथून उठली आणि हॉलमध्ये त्या ठिकाणी जाऊन पोचली. तिथे त्या घड्याळात अजूनही 1:10 झाली होती आणि घड्याळ बंद होते. तिने आणखीन थोडे धाडस एकवटून ती मुलगी जिथे होती त्या ठिकाणी जाऊन पाहिले तर तिथे आता कोणीच नव्हते. पण एक कागद पडला होता. तो थोडा मळकटलेला होता आणि जुना वाटत होता. तिने तो उचलला आणि पाहिले तर त्यावर लाल द्रव होता आणि ते रक्त आहे याची तिला खात्री होती. तिने तो कागद फाडू या विचारात होती की इतक्यात त्यावर शब्द उमटू लागले, हा कागद तू स्वतःजवळ जपून ठेव. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच भेटतील. वैष्णवी थोडी घाबरली आणि तिने तो कागद तिथेच टाकला आणि पाणी पिण्यासाठी ती किचनकडे धावली. तिने गटागटा पाणी प्यायले आणि तिने मोबाईलमध्ये पाहिले तर आता त्यात 1:20 झाली होती आणि वेळ पुन्हा सुरू झाली होती. वैष्णवीला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती पुन्हा त्या घड्याळाकडे गेली तर आता त्यात 9:10 झाली होती आणि घड्याळ पुन्हा बंद पडले होते आणि तो कागद समोरच पडलेला होता.
वैष्णवीच्या डोळ्यातून तर भीतीने पाणीच येत होते. आता आपल्याला कोणत्या नवीन संकटाचा सामना करावा लागतो याच विचारात होती ती. तितक्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. भीतीने तिने एक जोरदार किंकाळी फोडली. तुम्हाला जर ही कथा आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. भाग 2 लवकरच येत आहे. तोपर्यंत सर्वांना थँक्यू. बाय बाय. धन्यवाद.